पिंपरी चिंचवड शहर म्हटलं की महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांचं नाव घेतलं जातं. अगदी 2017 मध्ये अजित पवारांची पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतरही अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली गेली. विकासाचं मॉडेल म्हणून पिंपरी चिंचवड शहराला पाहिलं जात होतं. असं असतानाही पिंपरी चिंचवडकरांनी अजित पवारांना का नाकारलं म्हणून चर्चा झडत राहिली. मात्र आता 2026 मध्ये तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली. भारतीय जनता पार्टीनं बहुमतात आणलेल्या सत्तेला उलथवून टाकत पुन्हा एकदा बहुमतानं पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवार सरसावले. त्यांनी गेली 15 दिवस इथं ठाण मांडले आणि अजित पवार यावेळी गेम चेंजर ठरतील अशी चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू आहे. भाजपकडे एक हाती आलेली सत्ता जाण्याची चर्चा का सुरू झाली आहे, कोणती कारणं या चर्चा घडवून आणतात, याविषयीच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला निर्विवाद सत्ता मिळाली होती. 128 पैकी 78 जागांवर भाजपाचे नगरसेवक विजयी झाले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 35 जागा मिळाल्या होत्या. अजित पवारांचा अक्षरशः पानिपत झालं होतं. अजित पवारांचा पिंपरी चिंचवड मधला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होताच, परंतु महाराष्ट्रातल्या राजकीय पंडितांना, नेत्यांना देखील त्या निकालाचा धक्का बसला होता. अनेकांनी त्याविषयी मतं व्यक्त केली होती. पिंपरी चिंचवडमध्ये विकास करून जर जनता अजित पवारांना सत्ता देत नसेल तर नेमकं काय करायला पाहिजे, असं खुद्द राज ठाकरेंनी अनेक सभांमधून, पत्रकार परिषदांमधून सांगितलेलं आहे. पण त्यावेळी सत्ता जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे अजित पवारांचेच दोन खंदे समर्थक लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे भाजप सोबत गेले आणि त्यांच्या सोबत अनेकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. शिवाय देशभरामध्ये नरेंद्र मोदींची लाट कायम होती. महाराष्ट्रात नुकतीच भाजपची सत्ता आली होती. अजित पवार यांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवडमधील सत्ता परिवर्तनावर झाला होता. आता 2026 मात्र परिस्थिती बदललेली आहे. स्वतः अजित पवार सरकारमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देखील आहेत आणि अर्थमंत्री असण्याबरोबरच ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळं अजित पवार सत्तेत आल्यामुळं 2017 सारखी परिस्थिती यावेळी राहिलेली नाही. सत्तेत असल्यामुळं पिंपरी चिंचवड मधल्या विकास कामांना 2014 पूर्वीप्रमाणे चालना देण्याचं काम अजित पवार करू शकतात, असा विश्वास पिंपरी चिंचवडकरांच्या मनामध्ये रुजवण्यात अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी ठरताना दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षानं अजित पवारांच्या सत्तेला खिंडार पाडून पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता आणली, त्या लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यापैकी लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. त्यांची उणीव भरून काढणारा दुसरा नेता सध्या तरी भाजपमध्ये नाहीये आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर एकाधिकारशाहीचे, दादागिरीचे, भ्रष्टाचाराचे, रिंग करून विकास प्रकल्पासाठी आणलेला निधी पळवल्याचे आरोप अजित पवारांनी केले. प्रचारात महेश लांडगेच टार्गेट आहे आणि अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं, त्याचं योग्य स्पष्टीकरण करणं आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जमताना दिसलं नाही. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवडच्या महापालिकेची ओळख अजित पवारांच्या सत्ता काळामध्ये होती. 15-16 मध्ये 2015-16 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची ठेव जवळपास 5,000 कोटीच्या आसपास होती. आता या महापालिकेवर सुमारे 550 कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळं श्रीमंत महापालिका अशी असलेली ओळख पुसली जाऊन कर्जबाजारी झालेली महापालिका अशी पिंपरी चिंचवड महापालिकेची ओळख निर्माण झाली. आणि हाच मुद्दा प्रचारादरम्यान पुराव्यानिशी अजित पवारांकडून मांडला जातोय. गेल्या 9 वर्षात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणतंही विकासाचं नवीन काम झालेलं नाही असं सांगताना अजित पवारांनी आमदार महेश लांडगे आणि स्थानिक भाजपला मात्र लक्ष्य करता केलेलं आहे. त्यांच्याकडून म्हणजे हे लक्ष्य करताना त्यांच्याकडून म्हणजे भाजपकडून केवळ आडवाआडवी आणि जिरवाजिरवीचीच कामं आमदार महेश लांडगे आणि भाजपच्या लोकांनी केलेली. अजित पवार प्रत्येक सभेमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये याच गोष्टी ठणकावून सांगतात.
परिणामी पिंपरी चिंचवड शहरातलं वातावरण बदलू लागल्याचं दिसतंय. प्रचारात अजित पवारांनी भाजपच्या तुलनेत मोठी आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी ठरताना दिसतात. आमदार महेश लांडगेंना शेवटी अजित पवारांना उत्तर देणं भाग पडलं आणि ते देत असताना त्यांनी अजित पवार यांच्या एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार महेश लांडगे अजित पवारांना थेट भिडले, मात्र त्यांची भाषा चुकल्यानं सोशल मीडियातून लांडगे ट्रोल झाले. या सगळ्या प्रकारावर कडी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं भाषण ठरलं. प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आमदार महेश लांडगे यांनी भाजपावर आरोप करताना अजित पवारांकडून युतीचा धर्म पाळला गेला नसल्याची तक्रार केली. आमदार महेश लांडगे आणि शहरातील भाजप नेत्यांची अपेक्षा होती की मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांवर जोरदार टीका करतील, अजित पवारांना निर्वाणीचा इशारा देतील. परंतु आमदार महेश लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांची पुरती निराशा झाली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार लांडगे यांनाच संयम बाळगण्याचा सल्ला देत अजित पवार 15 जानेवारी नंतर बोलणार नाहीत असं सांगितलं. याचा अर्थ 14 जानेवारीपर्यंत अजित पवारांना बोलू द्या, तुम्ही मात्र संयम बाळगा असाच होतो. यातून काय अर्थबोध घ्यायचा? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांना पिंपरी चिंचवड देऊन टाकलं असं म्हणायचं. त्यामुळं चोहो बाजूंनी आमदार महेश लांडगे यांची कोंडी झाल्याचं चित्र सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे. सत्ता बदल झाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली तर अजित पवार खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरतील. अजित पवारांच्या जमेची एक बाजू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे 2 गट पडले होते ते या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद एकवटलेली दिसते. आता ही ताकद मतांच्या रूपाने जर आपल्याला 16 जानेवारीच्या निकालातून दिसली तर चित्र वेगळं दिसू शकतं आणि तोपर्यंत आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहू आणि तुमच्यापर्यंत या सगळ्या माहिती विश्लेषणाच्या माध्यमातून घेऊन येऊ. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.